कसं काय? फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थ नियोजन आपला हा धडा चालू आहे आणि याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण पाहिलं मुळात फायनान्शियल प्लॅनिंग म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं असणार प्लॅनिंग त्याच्यामध्ये सांगण्यात यायला पाहिजे होतं. परंतु देशामध्ये पूर्ण देशामध्ये जे सगळे नागरिक राहतात हे सगळ्या नागरिकांना जे वेगवेगळ्या करांना सामोरं जावं लागते ते सगळे कर बंद करायचे एकच कर आणायचा तो म्हणजे जीएसटी. त्या जीएसटी वरच सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण करता येतात. आणि तुमच्या माहितीसाठी हे जे कर एकच कर चालू केला एक देश एक कर याच्यामुळे काय झालं एक वाक्यता निर्माण झाली. त्या ठिकाणी प्रत्येकाचं योगदान कुठलीही वस्तू खरेदी केली की आपण राज्य आणि केंद्र दोघांनाही कर देतो त्या ठिकाणी बरोबर आहे. कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करत आहात कर टॅक्स देत आहात बरोबर आहे. तर इथपर्यंत आपण आलो. याच्यामध्ये जीएसटी म्हणजे काय आपण पाहिलं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर. तो दोन प्रकारे आपण दोन भागामध्ये दिला जात असतो. जेवढी टक्केवारी जीएसटी ची असेल त्याची अर्धी ही एका भागाची असते दोघांची अर्धी असते. जसं जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा दोन भागामध्ये विभागला गेला आहे सीजीएसटी एसजीएसटी. जेवढा सीजीएसटी असणार आहे तेवढाच एसजीएसटी असेल. जसा जेवढा केंद्राला दिले जाणारा जीएसटी आहे तेवढाच राज्याला दिले जाणारा जीएसटी असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण पुढे जाऊया. पुढचा आपल्या त्याच्यावर आधारित काही एक्सरसाइज मध्ये काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहे. त्याच्या आधी एचएसएन कोड आपण पाहतो ते वस्तूवरती असणारा कोड आहे. दुसरा जो कोड आहे तो सेवेवर असणारा कोड आहे एसएसी. त्याच्या आधी आपण जीएसटी नंबर पाहिला की प्रत्येक व्यापाऱ्याचा एक स्वतःचा काय असतो काय असला पाहिजे स्वतःच काय असलं पाहिजे जीएसटी नंबर असला पाहिजे बरोबर आहे. आणि त्याला आपण काय म्हणलं जीएसटी म्हणलं. जीएसटी म्हणजे काय तर जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर प्रत्येक व्यापाऱ्याला आपण तो देऊन टाकला. आता पुढे जाऊया. त्याच्यावर आधारित एक्झाम्पल दिले क्वेश्चन दिले. एक्झामला सरासरी आपल्याला एखादं बिल विचारलं जाऊ शकतं एकदम येड्यात काढणारा प्रश्न बरोबर. एखादं आपल्याला असं बिल विचारलं जाऊ शकतं याला आपल्याला क्लिअरली सॉल्व्ह करता आलं पाहिजे. जसं की आता या ठिकाणी आपण हा क्वेश्चन कारण बघितला तसं परत त्याचं समजा कुठलाही बिल जर आलं याच्यातलं बरं का कुठलाही बिल जर आलं तर आपण त्यातनं काय करायचं त्याला घाबरायचं नाही. त्या बिलला आपण पूर्ण करायचं. आपण दुकानात गेल्यावरती आता किराणा सामान वगैरे घेतोय आपण सध्या बरोबर आहे. किराणा सामान घेत असताना तिथे सुद्धा आपण काय करतो वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्याला ह्याच प्रकारे तिथे आपण बिल आपण बघत असतो. आणि सरासरी आपण कुठलीही वस्तू खरेदी केली की त्या ठिकाणी काय केलं पाहिजे त्याचं बिल घेतलं पाहिजे बरोबर आहे. आता या ठिकाणी एक वस्तू दिली बघा ही आता वस्तू नाही घेतली सर्व्हिस घेतलेली आहे. वस्तूचं आपण बिलाचं बिल बघितलेलं आहे. याच्यावरती आपल्याला वरती एक क्वेश्चन पण विचारला आहे या ठिकाणी की सीजीएसटी रेट हे समजा तुमचं 2.5% आहे. या ठिकाणी एसजीएसटी किती असणार आहे 2.5% असणार आहे. आता 2.5% काढलं कशाचं या ठिकाणी प्रत्येक वस्तूचं वेगवेगळं आपण या ठिकाणी काढू शकतो. 2.5% जर सीजीएसटी रेट आहे तर हे पण सुद्धा किती असणार आहे 2.5% असणार आहे. त्याच्यानंतर इट मीन्स दॅट द रेट ऑफ जीएसटी अँड द पेड इज 2.5 म्हणजे जीएसटी किती आहे 5%. त्याच्यातला अर्धा सीजीएसटी अर्धा एसजीएसटी या ठिकाणी सांगितलं. रेट ऑफ जीएसटी इज ऑन चॉकलेट. चॉकलेट वरती किती दिलेलं आहे हे आता आपल्याला खाली फूड्स मध्ये दिलेलं आहे. दोघांचाही आपण सेम घेतो ते आपल्या बिल मध्ये दिलं बघा. चॉकलेट किती आहे त्याच्यामध्ये वरती चॉकलेट वरती आहे. चॉकलेट वरती जीएसटी किती आहे या ठिकाणी आपण वस्तू घेतो बघा चॉकलेट 14 आणि 14 जीएसटी आहे 28% जीएसटी आहे. 14% तिथं काय आहे सीजीएसटी आहे आणि एसजीएसटी किती आहे 14%. असे 28% डबल होतो. एसजीएसटी जेवढा असेल त्याच्या डबल होणार जीएसटी. सीजीएसटी जेवढा असेल त्याच्या डबल होणार जीएसटी. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण इथं काय करतो माहिती का काढताना सेपरेट काढतो बघा. आपण कुठल्याही दुकानात गेलो एखाद्या त्या ठिकाणी तिथे जीएसटी क्लिअर असले खरं म्हणजे प्रत्येक जो शॉप वाला आहे त्यांनी काय केलं पाहिजे आपलं योगदान
आपल्या आपल्या देशामध्ये राज्यामध्ये जे काही आपल्याला विकासाच्या नवीन गोष्टी ज्या आपण त्या ठिकाणी विकासाचे पहिले उभे करावं त्याच्यासाठी प्रत्येकाचा रोल असला पाहिजे, प्रत्येकाला पे केलं पाहिजे. असं इनडायरेक्टली सगळे पे करतात. दुकानदार लोक हे व्यापारी वर्ग डिस्ट्रीब्युटर होलसेलर हे लोक काय करतात माहितीये का, तिकडे वर देतच नाही, घेतात आपल्याकडून पण वर देत नाही. म्हणजे ते घेतात, घ्यायचं कर चुकवेगिरीचा प्रकार या ठिकाणी दिसून येतो आपल्याला. हे बंद झालं पाहिजे. याच्याकरता आपण सगळ्यांनी जागरूकता ठेवली पाहिजे. बिल मागितलं पाहिजे, जीएसटीचं बिल मागितलं पाहिजे. घेऊन राहिले जीएसटी आपल्याकडून, जीएसटीचं बिल मागितलं. पण आपल्या सगळ्याची मानसिकता काय माहितीये का, की आपल्याला सोपं स्वस्त पाहिजे, स्वस्त आणि मस्त पाहिजे, परंतु सस्ता महंगा पडत असत. बरोबर आहे का? स्वस्त गोष्टी काय होतात असतात, कारण ते घाट्यात आणतात. स्वस्त तेल खाल्लं लवकर अटॅक मारा. हे बघा 60 रुपयाचं आपण 2.5% काढलं, जेवढं सीजीएसटी असणार तेवढंच काय असणार. तुम्ही एकदा जर समजा सीजीएसटी काढलाय, तुम्हाला जीएसटी पण काढता येतो. तर 20 रुपयाचं 2.5% किती होतं? 50 पैसे होते. हा 50 पैसे, हे बी 50 पैसे. सांगा बरं जीएसटी किती व्हायला लागला? 1 रुपया. जीएसटी व्हायला लागला 1 रुपया. जीएसटी रेट जर घेतला तर तो 5% होणार. 2.5 5%. जेवढा जीएसटी आहे तेवढा सीजीएसटी असतो. तर 10 रुपयाचं आपण 2.5% काढलं तर ते येतं 25 पैसे. बरोबर? आणि परत 2.5% काढलं 25 पैसे. किती व्हायला लागले? 50. लावते पण काही घ्यायचेच आपल्याकडून शिल्लकचे पैसे दुसऱ्याच्या तोंडाला पानं लावण्यासाठी. हा 60 रुपयाची 2.5% काढ. 60 रुपयाची 2.5% कशी येते? टक्केवारी काढतात या करा. 60 रुपयाची किती टक्के? 2.5% म्हणल्यावर कसं येणार ते? 0.0 दोघात 2 भाजतात. बेट्रिक 6 2.5 भागिले किती येतो? 45. 5 न्यायला भाग दिले 50 पैसे झाले. 5 न भाग दिल्यावरती झालं किती? हा 3 7.5 झाले. 7.5 तर 5 न भागलं 15 1.5 50 पैसे 1.5. 1 मिनिट. टॅक्सेबल अमाऊंट 120 होणार. हॅलो हॅलो हॅलो. टॅक्सेबल अमाऊंट काढायची ना आपल्याला. बरोबर. आधी आपल्याला काय काढायला लागेल? वरती पाहिलं नाही आपण डायरेक्ट 2.5% काढलं त्या ठिकाणी. आता टॅक्सेबल अमाऊंट वाढणार. कसं काय वाढणार? मसाला डोसा किती झाले? 4. मसाला डोसा इथे 2 आहे, त्याला दुप्पट केलं. एक डोसा 60 रुपयाला किती होती ते? 120. आता हे 120 चे 2.5% काढावं लागणार आपल्याला. मला वाटतं ते 3 रुपये येते काय? आणि 60 रुपयाचे 2.5% 1.5 रुपये. 120 ची किती होणार आहे? हे 3 रुपये होणार. 3 रुपये व्हायचे आणि 25 रुपये होते. जीएसटी किती व्हायला लागला? 6 रुपये. आता याची टोटल मारायची. वरती 50 पैसे 25 पैसे 3 रुपये 75 पैसे जायचे. आणि जे इथं काही टोटल मारायची गरज नाही, ही मारायची मला. किती झाले? 3 रुपये 75 पैसे. आता टोटल जीएसटी किती वर आला पहा? हे 3 आणि 3 6 आणि वरचे 1.5 रुपये. 6 आणि 1.5 किती होते? 7.5 रुपये जीएसटी झाला. आता ही टोटल अमाऊंट किती आली पहा? 20 10 30 आणि हे झाली 150. 150 टॅक्सेबल अमाऊंट होती, पण त्याच्यावर 7.5 रुपये वाढले. किती झालं म्हणजे 157 रुपये 50 पैसे असं बिल असतं. राऊंड फिगर मध्ये आपल्याला या ठिकाणी काय करतात? राऊंड फिगर मध्ये या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? तर विषय ठीक आहे. अशा पद्धतीने बिल मध्ये आपल्याला कळायला पाहिजे जेवढं सीजीएसटी असतं तेवढं जीएसटी असतं. तुम्ही सीजीएसटी काढले तुम्हाला लगेच जीएसटी तेवढा तुम्ही टाकायचा. परत काढत होता 20 रुपयाचं परत 2.5% सीजीएसटी, परत 20 रुपयाचं 2.5% जीएसटी काढायचं. मग त्याची मग परत काय करायचं? 5% काढायचं 20 रुपयाचं. तरी डायरेक्ट टोटल मारायची आहे दोघांची 1 रुपया होता. बरोबर आहे? अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे. हे बिल झालं. आता याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला पुढे दिले तर आपण बघूया. आता या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूवरती वेगवेगळे कर दिलेले आपल्याला.
की काही काही वस्तू अशा आहेत त्याच्यामध्ये टॅक्स बघा कोणकोणत्या वस्तू आहेत. झिरो रेटेड, झिरो कर, झिरो जीएसटी कशावर आहे? झिरो जीएसटी आहे तुमचा अन्नधान्यावर. फळांवरती जीएसटी आहे का? जर व्हेजिटेबल वाला, फळाच्या गाडीवाला जर जीएसटी घ्यायला लागला तर जमला, बरोबर आहे, त्याच्यावर जीएसटी नाहीये. पालेभाज्या, मिल्क, दूध, मीठ आणि मातीची भांडी याच्यावरती झिरो कर आहे. काय ठीक आहे. सर्व्हिस कोणकोणत्या? चॅरिटेबल ट्रस्टच्या ऍक्टिव्हिटीज. आता वेगवेगळ्या सेवाभावी संस्था काय करतात, वेगवेगळे उपक्रम राबवतात, ठीक नाही, त्याच्यावर कर नाहीये. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, पाण्याच्या ट्रान्सपोर्टवर कर नाही. यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, रस्त्याच्या वापरावर पुढे कर आहे का? नाही. पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कर नाही. आपल्या टॅक्सेशन मध्ये काय आहे, तिथे शेवटला आपल्याला निवड सांगितलेली, हे जे हे कधीच आहे, हे जे रेट आणि टाइप्स ऑफ जीएसटी हे जे आहेत हे गव्हर्नमेंट दिलेले आहे. रायटिंग दिस चॅप्टर हे धडा लिहित असताना एवढे टॅक्सचा रेट होता, आता चेंज झालेले. अभी क्या हुआ है? चेंज हुआ है. अभी जो रेट है ना वो चेंज हुआ है. पहले ये कहा था ये 5% में था, ते 5% मध्ये होता, आता हे काय झालेलं आहे, 0 झालं. तुम्ही जे सिलेंडर वापरत होते, चहा पित होते, कॉफी पित होते, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल, स्पाइसेस, स्वीट, याच्यावरती काय होता? याच्यावरती कर होता 5%. रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, टॅक्सी सर्व्हिसेस, एअर ट्रान्सपोर्ट, हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड अँड बेवरेज. आता इथे इकॉनॉमी क्लासला जे लोक प्रवास करायचे, आता वेगवेगळे क्लास आहेत, आपल्या वेगवेगळे क्लास नाव टाकलेले. पुअर, मिडल, रिच. म्हणजे मिडल लोक असतील ते काय करते, इकॉनॉमी क्लास गाडी घ्याय, ठीक आहे. तर हायली रेट मध्ये बघा काय फरक आहे. हायली रेट मध्ये 28% मध्ये आपण एअर ट्रान्सपोर्टचं बघितलं, बिझनेस क्लासला 28%. आणि जर तुम्ही समजा कोणत्या क्लासला करत आहात, इकॉनॉमी क्लासला करत आहात, त्याला लो रेट मध्ये 5% जीएसटी. आणखी काय काय 12% स्टँडर्ड रेट या फर्स्ट क्लास. त्याच्यामध्ये बघा कंझ्युमर गुड्स, आपण ज्या वस्तू काय करतो कंझ्युम करतो, त्याच्यामध्ये बटर, घी, ड्राय फ्रूट, जॅम, जेली, सॉस, पिकल, मोबाईल फोन, त्या सगळ्यावरती किती टक्के आहे भाऊ? 12%. प्रिंटिंग जॉब वर्क जे आहे, गेस्ट हाऊस आहे, सर्व्हिसेस आहेत रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्टँडर्ड रेट मध्ये येतात, 12% मध्ये येतात. त्याच्यानंतर 18% मध्ये काय काय स्टँडर्ड रेट आहे जे ते 18% मध्ये तुम्ही गुड्स घेता, मार्बल, ग्रेनाइट, परफ्यूम, मेटल आयटम, कम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, सीसीटीव्ही, या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू 18% जीएसटी रेट मध्ये येतात. ही गुड्स अँड सर्व्हिस सगळ्यात जास्त प्रमाणात मोठ्या वापरल्या जातात. तुम्ही जर बाहेरची आउटडोर कॅटरिंग केली, काउंटर कुरिअर सर्व्हिस वापरली, सर्कस आहे, ड्रामा आहे, सिनेमा आहे, एक्झिबिशन आहे, करन्सी एक्सचेंज आहे, ब्रोकर सर्व्हिसेस आहे, शेअर ट्रेडिंग मध्ये, शेअर मार्केटमध्ये 18% जीएसटी. आता हे 18 किती झालं? 12 झालं. तुमचं 12 जे 5 झालं, 5चं 0 झालं. तुम्ही हे ज्या गोष्टी आहे सगळ्या ह्या याच्या शेअर करणार. एलपीजीचे रेट पण कमी झाले, गॅस सिलेंडरचे, गॅस सिलेंडरचे रेट कमी झाले. गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर ठीक आहे. त्याच्यानंतर हायली रेट मध्ये कोण येतं? हायली रेट मध्ये आहे लक्झरी आयटम्स, मोटरसायकल, स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, वाक्यूम क्लीनर, डिश वॉशर, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रोडक्ट, एअरेटेड वॉटर, हे सगळ्या गोष्टी आहेत या 28% जीएसटी मध्ये येतात. सर्व्हिसेस कोणकोणत्या आहे? सेवा कोणकोणते आहे? 5 स्टार हॉटेल, अकोमोडेशन, अम्युजमेंट पार्क, पार्क जर गेले तर जीएसटी वापरतात. आणि याच्यामध्ये बघा आपण इथे लिस्ट करू शकतो कोणकोणत्या वस्तू त्यानुसार त्याच्यावर जीएसटी रेट काय काय असतात. रेल्वे बुकिंग जर आपण केली त्याच्यावर 5% जीएसटी असतात, बरोबर आहे. कुरिअर सर्व्हिस असेल
वरती बघून चार्टचा वापर करून लिहू शकतो. ठीक आहे. आता पुढे चालायचं. क्वेश्चन बघा याच्यामध्ये. आता हे क्वेश्चन न्यूमेरिकल सॉल्व करून दिले. काय क्वेश्चन बघा. आरती गॅस एजन्सीचा सप्लाय एलपीजी सिलेंडर द कंझ्युमर फॉर टॅक्सेबल अमाउंट. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणलं कर पात्र किंमत, त्याच्यावरती कर लागणार आहे, त्याच्यावरती जीएसटी लागणार आहे. कशावर जीएसटी लागेल मग? 545 वर. काय सांगितलं? जीएसटी 5%. 500 रुपयाचं 5% काढलं. 545 बिल काढलं. 5% जीएसटी आहे, तर त्याच्यावर सीजीएसटी एसजीएसटी सेपरेट केलं. 2.5% सीजीएसटी केला, 2.5% एसजीएसटी केला. मग सीजीएसटी जेवढा असतो तो किती आला? 2.5%. तो आला 13 रुपये 62 पैसे. त्याला 63 केलं. काऊन? तिसऱ्या प्लेसवर 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक आला, त्याला 63 केलं. 13 रुपये 63 पैसे हे सीजीएसटी आहे, तेवढाच एसजीएसटी आहे. मग टोटल ऍडिशन करायची. किती पैसे द्यावं लागत? तर त्याच्यातली टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये करपात्र किंमत किती आहे ती वस्तू केवढ्याला ठरवली, आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात दोन्ही जीएसटी ऍड केले, सीजीएसटी आणि एसजीएसटी दोघे ऍड केले, तर ते आलं 572 रुपये. तुम्हाला विचारलं की किती जीएसटी सीजीएसटी किती गेला? एवढा. एसजीएसटी किती गेला? एवढा. मग टोटल जीएसटी किती गेला? दोघाला गुणाकार करायचं किंवा दोघांचे ऍडिशन करू शकतात. दोनला गुणायचं किंवा दोघांची ऍडिशन करायची. बरोबर आहे. कारण जीएसटी जो असतो त्या सीजीएसटी आणि एसजीएसटीच्या डबल असतो. समजला? हा, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं एक 590 रुपयाचं पार्सल आहे, ते कुरिअर सर्व्हिस आहे. याच्यावरती काय केलंय? टॅक्स इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू 500 रुपये. तर 500 रुपये टॅक्स इनवॉइस हे बघा. टोटल सर्व्हिस किती चार्ज केली? 590 रुपये. त्याच्यापैकी टॅक्सेबल व्हॅल्यू 500 रुपये. ऑन विच सीजीएसटी इज 45, एसजीएसटी 45. फाइंड द रेट ऑफ जीएसटी चार्ज ऑफ द सर्व्हिसेस. आता इथे तुम्हाला जीएसटी देऊन टाकला किती आहे, तर तुम्हाला रेट विचारलं. बरोबर. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती? 500 रुपये. जीएसटी किती होता? 45, 45, 90 रुपये जीएसटी होता. बघा जीएसटी किती आला? दोघांची ऍडिशन केली किती आला? 90 आला. आता त्याच्यात जीएसटीचा रेट काढायचा. कसं काढायचा? तर तुमचा जीएसटी किती आहे तो त्याला डिवाइड करायचं, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे. 590 नाही घ्यायचं त्याच्यात, कारण 590 मध्ये काय आलेले आहे? जीएसटी दोघं आलेले आहे. आपल्याला 590 तरी काढायचं 500 रुपयाचं, कारण त्याच्यात 90 रुपये जीएसटी आहे. समजलं? या ठिकाणी आपल्याला कळालं याच्यामध्ये रेट ऑफ जीएसटी आला आपला 18%. 18% म्हणजे स्टँडर्ड रेट स्लॅब 2 येऊन जातोय. 12% हा स्टँडर्ड रेट स्लॅब 1 आहे. 3 स्लॅब तयार केलेले. 12%, 18% आणि 28%. 12% वाला स्लॅब 1 आहे, स्लॅब 2 वाला 18%. या 18% मध्ये येतो. काय नाही कोणती सर्व्हिस? कुरिअर सर्व्हिस. आता ती 18 काय झाली? 12% झाली. त्याच्यानंतर स्पीकरचा एक प्रश्न पण दिला या ठिकाणी. लॅपटॉप वरती 10% डिस्काउंट दिला. स्टेप बाय स्टेप जायचं, पॉइंट वाईज जायचं, कॉमन सेन्स वापरायचा थोडासा. आणि हे थोडेसे वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम असले तुम्ही माणसाचं समज मध्ये यार आहे का करू. कॉमन सेन्स, थोडं प्रॅक्टिकल, थोडं फार व्यावहारिक. 50,000चं लॅपटॉप आहे, त्याच्यावर 10% डिस्काउंट दिला, डिस्काउंट झाला 5,000. तर दुकानदाराला आपण 50,000वर जीएसटी लावणार का? लावणार का आपल्या दुकानदार? नाही. त्याचे ते 5,000 कमी होणार. 5,000 कमी झाले, मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती झाली? 45,000. त्याच्यावरती किती टक्के जीएसटी लावला हो? 18%. आता जर तुम्ही 18% जर 50,000 काढलं, ते 9,000 रुपये जीएसटी वर आलं. 18% काढलं, 50,000 काय उरायला? 9,000. परंतु डिस्काउंट काटके लावल्यानंतर ती टॅक्सेबल व्हॅल्यू येते तुमची करपात्र किंमत 45,000. आता ह्या 45,000 वर 18% लागला. तो 18% किती येतो टोटल? तो येतो जवळपास 8,100. पण आपण तिथं सीजीएसटी वेगळा आणि एसजीएसटी वेगळा काढला. रेट ऑफ जीएसटी म्हणलं, जीएसटीचा दर किती म्हणलं? 18%. त्याच्यातलं 9% सीजीएसटी आणि 9% एसजीएसटी. तर यात एकच काढायचा, त्याच्यातला कुठलाही एकच काढायचा. सीजीएसटी काढला तेव्हा 4,050, तेवढाच एसजीएसटी असतो. तेवढा केंद्राचा दर असतो, तेवढाच राज्याचा असतो. मग अमाऊंट किती पे करावं लागेल? तर टॅक्सेबल व्हॅल्यू आणि दोन्ही जीएसटी दोघांचे ऍडिशन करायचे, ऍड करायचं, 5300 एवढं. ठीक आहे, असं करायचं. पुढचा याच्यामध्ये त्याच्यावर आणखी प्रश्न आहे. आता ओरली सॉल्व्ह व्हायसाठी क्वेश्चन बरं काय. पावन मेडिकल आहे, पवन पावन पावन पवन
काय हरकत नाही. पवन नाही तर पावन, दोघी एकच. पावन चांगलं आहे पवन पेक्षा, पवन थोडीच आहे. हा याच्यामध्ये का जीएसटीचा रेट कितीला? रेट ऑफ जीएसटी 12%. मला सांगा सीजीएसटी किती असेल? 6. जीएसटी किती असेल? नाही अवघड ना. त्याच्यानंतर ऑन द सर्टन आर्टिकल रेट ऑफ सीजीएसटी 9%. सीजीएसटी चा रेट किती आहे? 9% आहे. आणि त्याच्यानंतर मग सीजीएसटी जर 9% आहे तर एलजीएसटी किती असेल? 9% असणार. आणि जीएसटी किती असेल बघा? याला कळत आहे. एक मार्काची 2 मार्काची चुकली पाहिजे याच्यावर. जर चुकत असेल तर कुठेही चुकतच आपलं. ठीक आहे बरं का प्रतीक्षा? नाही तर आपलं चुकतं मग आपलं जगामध्ये लोकांच्या चुका नाही दिसल्या चालत तर स्वतःची दिसली पाहिजे चूक. बरोबर पुढे चालायचं. मिसेस मेसर्स हे बरे, मिसेस नाही चुकून म्हणलं. मेसर्स रिअल पेंट व्हर्च्युअल नाही. 2 डबे दिले भाऊना पेंटचे. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ईची 2800 रुपये. एकाची 2800, 2 डब्याची किती झाली? 5600. एक हाताकडे काय करतो 2800 वर काढतो. आपले ते 60 रुपये झाले. बरोबर आहे 60 रुपये झाले. आपण काय केलं ते आपल्याला लक्षात पाहिजे. आपण 60 रुपये झाले केली स्कीम इथे 2800 रुपये. काय त्या ठिकाणी एका डब्याची किंमत आहे 2800 रुपये. 2 डब्याची किती झाली? ओके. तिसरा प्रश्न कर पात्र किंमत 2 डब्याची 2 गुणे किती झालं? 2800. 5600. त्याच्यावरती जीएसटी किती आहे? 2800. फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी and GST charge in the tax invoice. ओके. जीएसटी काढून त्याला अर्ध करा किंवा जीएसटी 28%. जीएसटी किती आहे? 28%. मला सांगा हे जीएसटी किती असेल? 14%. शाबास लय हुशार झाले बस बेटा तू. आणि सीजीएसटी किती आहे? 14%. आता सीजीएसटी काढा आणि जीएसटी काढा. सीजीएसटी विचारला आपल्याला. सीजीएसटी किती आहे मग? किती आहे? 14% काढायचं. कशाचं? 5600. सांगा 5600 च 14% किती आहे? हे बघा हे 2 अंडे हे 2 अंडे घेतले 14 कोणाचे? 14 1 14 14 साठी 84. आजचा आले किती? आजचा आले 8. 14 मध्ये 70 आणि 8 784 रुपये सीजीएसटी ला. एवढाच काय असतो? जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी. जीएसटी आधी केलं जायचं 784. मिळवायचं होते प्रॉब्लेम झाला का? हा अशा पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आपण क्वेश्चन सॉल्व करू. What is the price of the bill for the customer? आता याच्यामध्ये काय होणार आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे करपात्र किंमत, त्याच्यात जीएसटी ऍड होणार आहे. एवढेच पैसे दुकानदाराला देणे आपल्याला, जास्त नाही. ठीक आहे चला मग याच्यात टॅक्सेबल व्हॅल्यू काय दिली? करपात्र किंमत. करपात्र किंमत टॅक्सेबल टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 586. जीएसटी रेट किती आहे? डायरेक्ट जीएसटी काढा. त्याचे सीजीएसटी या जीएसटी सेपरेटली आपने विचारला नहीं. काढला काय ना? जब पूछा है करने का, जो ना है पूछा ना है करने का, हम वो करता है जो ना है पूछा है. हमको नहीं बोलने के लिए कहा जाता है, हम बोलते हैं. हाँ अनेक बिहार को जाके आई है, अभी समझ में आएगा क्या होता है बिहार में. हाँ थोड़ा सा असर हो गया हुआ वो बिहार का. थोड़ा सा एक छोटा सा वीडियो देखा वो वजह से बिहार का असर हो गया थोड़ा सा. ठीक है तो 18% काढा. कशात? जीएसटी किती सांगा? रेट दिलेला आपल्या इकडं. जीएसटी काढायचा 586 चा 18% किती होतं रे?
आता हे भाज्या जात नाही आम्हाला कळत नाही ना कसं खाणार. जाऊ दे 18 पुढा 18 एक 18 18 सही 108 40 10 18 18 144 144 आणि 10 154 अच्छा 15 18 25 90 आणि 10 100 आणि 105 भागिले किती आहे 100 आहे 100 आहे म्हणजे 2 प्लेस सोडून डेसिमल जायचं बरोबर आहे. काय होतं ते 105 प्लस 48 बरोबर आहे. काय करायचं त्यामध्ये मग बघा याच्यात काय करायचं मग आपण याच्यामध्ये आपण काढूया टोटल अमाउंट पेड. किती करावं लागेल तर त्याच्यात टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस काय घ्यायला लागेल जीएसटी देय रक्कम एकूण देय रक्कम कशी काढायची ती टॅक्सेबल व्हॅल्यू कर पात्र किंमत त्याच्यात काय मिळवायचं जीएसटी. बघा कर पात्र किंमत 586 आणि जीएसटी आला 105.48 करा बेरीज 0.48 तेवढे द्यायच लागेल. ठीक सोडणार नाही दुकानदार 5 आणि 6 11 8 1 9 691 691.48 1.5% एवढ्या पडला 691.48 पैसा. ठीक आहे चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय टिकटॉक टिकटॉक टापटिकला दिले की लोक टिकटॉक घालून टापटिक एसी आहे 1.5 टनचं एसी. आता एसीची कॅपॅसिटी जी असते ती टन मध्ये मोजतात 1.5 टन 2.5 टन 2 टन 1 टन ते त्याच्या डिपेंड करते जी कॅपॅसिटी त्याला पाणी किती लागतं त्याच्यामध्ये. हा तो एसी ची कॉस्ट बघा काय सांगितली 51,200 विथ जीएसटी. विथ जीएसटी सांगितलं किती आहे 51,200. सीजीएसटी रेट आहे 14%. Then find the following amount as sold as tax within top पहिले 40. एसजीएसटी किती असेल सीजीएसटी 14 आहे. सीजीएसटी या जीएसटी नाही येण्याचा पदार्थ सीजीएसटी किती आहे 14%. बरं का पहिल्याचा आन्सर येतं भाऊ रेट ऑफ एसजीएसटी 40%. ओके एसजीएसटी चा दर. दुसरं रेट ऑफ जीएसटी काय तर रेट ऑफ जीएसटी इक्वल टू एसजीएसटी प्लस गुणिले 2 करू शकता तुम्ही 14 दुने 28 त्या खांद्यावर कळत नाही ते डोक्यात घेऊन जाते हवा. टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. आता सर टॅक्सेबल व्हॅल्यू कशी काढायची आता ते टॅक्सेबल व्हॅल्यू दिली नाही आणि जीएसटी बी सांगितलं नाही किती म्हणून त्यांनी रेट सांगितला बरं फक्त त्यांनी रेट सांगितला जीएसटी ने सांगितलं किती व्हायला तर हा टोटल अमाऊंट दिलेली आपल्याला. टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला काय असतो टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस असतं तुमचं जीएसटी. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे कोणता आता याच्यामध्ये आपण फॉर्म्युला लिहू लेट टॅक्सेबल व्हॅल्यू x रुपये आहे. किती आहे x रुपीज. त्याच्यावर जीएसटी किती होईल मग जीएसटी ऑन इट ते होणार x चे किती टक्के होणार जीएसटी किती आहे 18%. ठीक आहे फॉर्म्युला कोणता वापरायचा तो फॉर्म्युला कोणता टोटल अमाउंट एकूण रक्कम बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू करपात्र अरे करपात्र प्लस जीएसटी
आणि तिला जाऊन बसून जा गावात. आता इथे लक्षात काय ठेवायचं फक्त ही रक्कम 51,200. आता याच्यात किती टाकायच्या समजा इथे लिहायचं समजा कर पात्र किंमत काय आहे ₹1 आहे. आता याच्यामध्ये तुमची एकूण अकाउंट किती किती पेड केली म्हणजे ते ₹51,200. कर पात्र किंमत काय म्हणजे तुम्ही ₹1 आणि त्याच्यावर जीएसटी किती भरला भाऊ किती भरला भाई 28/100 त्याच्यात 3 गुणाकार करून ऍडिशन करायची काय होतं ते पहा किती बोलते 128/100 51,200 काय करता येईल पहा. याला एक काम करता गेला सोपं रूप देता का याला सोपं रूप दिलं 4 ने भाग जातो गेला 4 7 28 आणि 25 100. आता होतं का जमतं का असं करायचं हा मी एक काम करतो इथे काय करतो एवढं खिचडी नाही याला काय करतो सोपं कसं करता येईल बघा 7/25x सर हे कसं काय या दोघांना 4 ने भाग जातो 4 ने भाग दिला काय करायचं हे किती होतं आता 25 × 25 25 × 7 32 32/25x 25 न गुणायचं 32 न भागायचं मग काय x बरोबर काय 25 न गुणलं 0 0 अधिक राहिली थांबा वाटतं 25 ला अधिक राहू द्या आणि याला काय करा 512 मला वाटतं 32 ला भाग जातो का 32 ला भाग 32 × 32 अय 32 × 32 कितीचा भाग काय होती भाग जातो x बरोबर किती कर पात्र किंमत 32 × 32 किती राहिले 32 अधिक राहिले 32 × 32 किती राहिले 8 आणि 19 192 म्हणले किती भाग जातो 6 जातो का 32 सगळं अरे 32 सगळं 192 होते का 32 सगळं साइन 12 साइन 8 कोण आहे वा या बात 32 सगळं 16 पुढे 25 करायचं काहीतरी राहिले 2 शून्य राहिले याला गुणाकार करा 2 शून्य राहिले 25 सगळं 150 8 आणि 15 25 × 25 आणि 25 15 किती झाली 40,000 रुपये किंमत आहे बहुतेची therefore it's a taxable value काय तुझी 40,000 म्हणून कर पात्र किंमत काय आहे बोला 40,000 आहे शाबाश. आणखी काय विचारलं त्याच्यात जीएसटी ची रक्कम काढायची. जीएसटी रक्कम कशी काढता येणार आहे जीएसटी ची रक्कम काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे टोटल व्हॅल्यू मधून टोटल अमाउंट मधून काय करावं लागेल टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस करावं लागेल. अरे बरोबर आहे ना काय करावं लागेल आपल्याला जीएसटी काढण्यासाठी एकूण देय रक्कम किती देते ना एकूण रक्कम 51,200 मला वाटतं बरोबर आहे का आणि टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये कर पात्र किंमत काय आली 40,000 आली. 40,000 जर मायनस केलं मला वाटतं काहीतरी 11,200 येतं का जीएसटी किती एवढा आला 11,200 सीजीएसटी ची रक्कम. आता सीजीएसटी म्हणा किंवा एसजीएसटी म्हणा जीएसटी 11,200 आला याच्या अर्ध काय असतं सीजीएसटी असतं ना अर्ध काय असतं एसजीएसटी. जेवढा सीजीएसटी जेवढा एसजीएसटी असतो. मग जर तुम्हाला सीजीएसटी काढायचा म्हणा किंवा एसजीएसटी काढायचा म्हणा किंवा तुम्हाला जे काय काढायचं म्हणा ते तुम्हाला जीएसटीच्या अर्ध करावं लागतं. जीएसटी किती भरला म्हणजे तुम्ही 11,200 त्याला 2 न भाग द्यायचं 2 × 2 = 10 ते 12 5,600 भरला त्यांनी एसजीएसटी किंवा सीजीएसटी. काय प्रश्न आहे रे प्रसाद भाऊना एक वॉशिंग मशीन घेतली महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स वाल्याकडून त्याच्यावर 5% डिस्काउंट होता 40,000 चं 5% किती होतं 5 × 2,000 रुपये डिस्काउंट भेटला 38,000 ती वस्तू पडली त्याचं जी पडली नाही 38,000 तिची काय झाली 38,000 तिची टॅक्सेबल व्हॅल्यू झाली कर पात्र किंमत किती झाली 38,000. त्याच्यावर काय करायचं 28% जीएसटी काढायचं फाइंड द परचेस प्राइस त्याच्यात 28% जीएसटी ऍड करायचं 38,000 मध्ये
आणि ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी एजीएसटी. ठीक आहे, बघा काय करणार मग या ठिकाणी डिस्काउंट काढून घ्यायचं सगळ्यात आधी. डिस्काउंट म्हणजे सूट बरं का, सूट काढून घ्यायचा. घातलेला सूट नाही, हा सूट दुकानात. किती टक्के येतो? 40,000वरचा किती टक्के काढायचा? 5%. 2 शून्य शून्य कट करायचे, 5 चौक 20 आणि हे 2 शून्य 2,000 रुपये डिस्काउंट. टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. करपात्र अय काय काढायचं? यस, करपात्र काय काढायचं? करपात्र किंमत काढायची. काय किती? 40,000 मधून किती मायनस होणार? 2,000. किती राहिले हो? 38,000. याच्यावरती जीएसटी तुम्हाला दिलेला आहे. जीएसटी किती आहे? जीएसटी किती आहे? 28%. रेट ऑफ जीएसटी, जीएसटी चा दर काढायचं. जीएसटी काढला किती येतो मग तो? 38,000वरती किती टक्के काढायचं आहे? 28%. बरोबर आहे. हे बघा 2 शून्य कट करून टाकले. काही काम करता याला काय करता? जाऊ द्या, 28 न गुणा. 28 पाडा नाही येत सर आम्हाला. एक काम होतं 38 गुणिले 7 भागिले 25 करतो. 25 ला भाग द्यावा. 25 एक 25, बाकी उरली 13 शून्य. 25 5 125. किती राहिले ते? किती राहिले होते? 25 13 130 होते ना. 5 आहे 50. 25 दुने 50. 15,000. बरोबर आहे काय? जास्त झालं. हा 1 0 कट करावा लागेल, त्याच्यात जास्त व्हायला लागेल बरं का. ऐ पोरव, जीएसटी किती आला? 1520. कारण काय होते? 7 शून्य शून्य 7 दुने 14. अच्छा आले 1 7 दुने 14. चाले 1 7 5 35 36. अच्छा आले 3 7 1 7 7 1 7 10,540. जास्त व्हायला लागलं काय जीएसटी? ठीक आहे चालेल. तर आपला आन्सर काय येऊन राहिला? त्याच्या अर्ध जीएसटी वाला किती होते? 10,640 भागिले 2 5 3 2 0 5,320. 5,320. त्याच्यात काय करायचं मग? चला हे मिळवायचं. किती होतं? 10,640 मिळवले 48,640. आता ठीक आहे.